मित्रांनो नमस्कार. हुकुमाची राणी ही मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये खूप मोठा धक्का पाहावयास मिळतोय. मित्रांनो पाहायला मिळते की आबा मात्र आता मालिकेमध्ये नसणार आहेत. आबांचा मात्र मृत्यू आता पुढे दाखवण्यात येणार आहे. कारण आबांना ब्रेन ट्यूमर डिटेक्ट झालेला असतो आणि या गोष्टीमुळे आबांना खूप त्रास होत असतो. आबा कोणालाही सांगत नसतात की त्यांना ब्रेन ट्यूमर झालेला आहे आणि त्यांचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे. पैशापोटी आबा कोणाला काही एक सांगत नसतात. त्यांना स्वाभिमान जो आहे तो नडवत असतो हे सर्व सांगण्यासाठी. कारण मित्रांनो त्यांना विक्रांतकडे एक रुपया देखील मागायचा नसतो आणि त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे आबा मात्र ही गोष्ट लपून ठेवतात. लास्ट स्टेजचा ब्रेन ट्यूमर असल्यामुळे आबांना खूप चक्कर येते आणि त्यांना एक ट्रक जोरदार उडवते. मित्रांनो पाहायला मिळते याच गोष्टीमध्ये आबांचा आता मृत्यू होतो आणि चक्क मानते आता विधवा होते आणि पाहायला मिळते की आता इंद्रालाही त्याचे बाबा नसतात. मित्रांनो पुढील भागामध्ये जे होणार आहे त्यामुळे महाडिक कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे. विक्रांतला या गोष्टीमधनं फार मोठा मित्रांनो दिलासा मिळतो आणि आता विक्रांत बोलतो की माझ्या या गोष्टीमधनं मोठा प्यादाच निघून गेलेला आहे. मला काहीही न करता माझं मन जे सांगत होतं त्याच गोष्टी घडत आहेत. मित्रांनो पाहायला मिळते की विक्रांत हसत असतो आणि इकडे मात्र आबा आता मालिकेमध्ये नाही आहेत. मित्रांनो मालती मात्र खूप रडत असते. तिला फार मोठा धक्का बसलेला असतो. राणीची हालत खूप भयानक पाहायला मिळते. मित्रांनो मालतीने मात्र पांढरी साडी घातलेली असते आणि सोबतच ती आता स्वतः खूप दोष देत असते राणीला. असं बोलत असते की तू माझ्या नवऱ्याला देखील हिरावून घेतलंस अवदसे. तू हे असं कुठपर्यंत करणार आहेस? आमच्या घराला कुठपर्यंत तू बट्ट्याबोळ लावणार आहेस? मित्रांनो या सर्व गोष्टीचा एक सविस्तर प्रोमो आलेला आहे. हा प्रोमो खूप जबरदस्त आहे. तर मित्रांनो हुकुमाची राणी ही मालिका तुम्हाला पाहायला पुढील भागांमध्ये आवडेल का? जर आबा नसतील मालिकेमध्ये तर याबद्दल काही कॉमेंट करायला तुम्ही विसरू नका. व्हिडिओ अशाच एका नवीन प्रोमो अपडेटमध्ये. धन्यवाद.